नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर प्रीवियस क्लासमध्ये आपण बेंड्स रूल आणि ड्रॅगोज रूल हे दोन रूल आपण स्टडी केले होते। काय सांगतो बेंड्स रूल रे? दोन रूल सांगितले। पहिला ट्रायगोनल बायपिरामिडल जॉमेट्री। ट्रायगोनल बायपिरामिडल जॉमेट्री मध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एटम ऑक्युपाय एक्सियल पोझिशन, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एटम अँड लोन पेअर दे ऑक्युपाय इक्वेटोरियल पोझिशन। हा होता पहिला रूल। कोणासाठी वर्क करतो? ट्रायगोनल बायपिरामिडल जॉमेट्री, दॅट इज sp3d हायब्रिडायझेशन। रूल सेकंड पेंटागोनल बायपिरामिडल जॉमेट्री, दॅट इज sp3d3 हायब्रिडायझेशन। एक्झॅक्टली उलट आहे। लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एटम अँड लोन पेअर ऑक्युपाय एक्सियल पोझिशन, more electronegative atom occupy equatorial position. This is rule second for pentagonal bipyramidal geometry. ड्रॅगोज रूल काय सांगतो? थर्ड अँड हायर पिरियडचा जर सेंट्रल ॲटम असेल आणि सराउंडिंगला जर हायड्रोजन ॲटम असतील, नो हायब्रिडायझेशन, देयर इज नो हायब्रिडायझेशन। ठीक आहे, लक्षात ठेवा। ड्रॅगोज रूल अप्लाय करायचा का नाही हे कसं कळणार? ऑप्शन्स, क्वेश्चन वाचा, क्वेश्चनचे ऑप्शन्स पहा। क्वेश्चन मध्ये जर एखादा ऑप्शन दिसलं की बाबा हायब्रिडायझेशनच होत नाही, तेव्हाच ड्रॅगोज रूल मनामध्ये आणा, नाही तर नाही। कारण एनसीईआरटी टेक्स्टबुक मध्ये ड्रॅगोज रूल डायरेक्टली मेन्शन केलेला नाही। ओके, चला आता आपण पुढे जातोय। छोटंसं डिस्कशन आहे, कन्सेप्ट ऑफ मेटॅलिक बॉन्ड। मेटल्स मध्ये हा बॉन्ड पाहायला मिळतो, मेटॅलिक बॉन्ड। ठीक आहे, चला बघा, डेफिनेशन लिहितोय, नंतर त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय। सी फर्स्ट डेफिनेशन। The electrostatic force of attraction, the electrostatic force of attraction, the electrostatic force of attraction, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे चार्जेस मध्ये असणारा फोर्स, बरोबर आहे ना? द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन that exist in कोणामधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स? इन पॉझिटिव्हली चार्ज्ड कर्नल्स, पॉझिटिव्हली चार्ज्ड कर्नल्स पाहू द्या। ठीक आहे, हा टर्म काय मी एक्सप्लेन करणारच आहे, सध्याला डेफिनेशन सांगतोय फक्त। पॉझिटिव्हली चार्ज्ड कर्नल्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स। तर मेटॅलिक बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये एक्झिस्ट करणारा? पॉझिटिव्हली चार्ज्ड कर्नल्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्स। आता पाहूयात हे कर्नल म्हणजे काय असतं। ठीक आहे, बघा कर्नल म्हणजे काय, कर्नल म्हणजे नेमकं काय? कर्नलचा अर्थ असतो ॲटम एक्सक्लूडिंग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोडून सगळा ॲटम उरलेला। एक्सक्लूडिंग म्हणजे मला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला सोडून द्यायचंय, उरलेलं जे काही असेल ते कर्नल असेल। नाही समजणार असं, चला पाहूयात एक एक्झाम्पल। लेट अस कन्सिडर सोडियम। ठीक आहे, सोडियम ॲटम कसा लिहितो रे आपण? Na कसा लिहितो? 281, बरोबर आहे। असंच कॉन्फिगरेशन आहे सोडियम ॲटमचं। ठीक आहे ना, कसं असतं हे? समजा हा जर मी न्यूक्लियस कन्सिडर केला, हे फर्स्ट शेल, हे सेकंड शेल, सोडियम मध्ये टोटल 3 शेल्स आहेत, हे थर्ड शेल। पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स। हे 2 इलेक्ट्रॉन्स दाखवू पहिल्या शेल मध्ये। दुसऱ्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, बघा 8 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4 5 6 7 आणि 8। ठीक आहे का? आणि हा तिसऱ्या शेल मधला 1 इलेक्ट्रॉन। आता बघा, मला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोडून द्यायचा आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन इग्नोर करू आपण। आता हा इलेक्ट्रॉन इग्नोर केला की हे तिसरं शेलच मला इग्नोर करावं लागेल, कारण तिसऱ्या शेल मध्ये आहेच तेवढा 1 इलेक्ट्रॉन। म्हणजे थोडक्यात एवढा पोर्शन हे तिसरं शेल सोडून द्या, कारण त्याच्यात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत।
ते सोडून द्या, ते सोडून द्या. हे उरलेलं एवढं सगळं जे मी रेड कलरनं शेड करतोय याला काय म्हणायचं तुम्हाला? कर्नल. हे झालं आपलं कर्नल. आलं का लक्षात? कर्नल झालं हे. आणि हा कोण झाला रे आपला? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर बघा अर्थ तसाच बसतो का नाही? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला सोडून द्यायचं, उरलेलं सगळं काय रे बाबा? कर्नल. कर्नलवर चार्ज हा पॉझिटिव्ह असतो. कसा सांगा? समजा हा इलेक्ट्रॉन मी काढून टाकला, Na+ तयार होईल ना. Na मधला एक इलेक्ट्रॉन काढून टाकलं की काय तयार होईल रे? Na+. साध्या भाषेमध्ये कर्नल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड मेटल ॲटम म्हणजे कॅटायन. कर्नल इथं कोण असणार आहे? Na+, कॅटायन. साध्या भाषेत असं लक्षात ठेवलं तरी चालेल. मेटलच्या कॅटायनला काय म्हणतात? मेटलच्या कॅटायनला काय म्हणतात? कर्नल. तर मेटलचा कॅटायन आणि फ्री इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे हा व्हॅलेन्स शेलचा इलेक्ट्रॉन, मेटलचा कॅटायन आणि इलेक्ट्रॉन मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला म्हणलं जातं मेटॅलिक बॉन्ड. लक्षात आलं का रे सगळ्यांच्या? कर्नलचा अर्थ लक्षात आला? कर्नलचा अर्थ लक्षात आला का? मेटलचा कॅटायन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोडून जे काही उरतंय त्याला आपण कर्नल म्हणतोय, पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोडून जे काही उरतं ते कोण असतं? कॅटायनच असतो ना मेटलचा. कळतंय सगळ्यांना? तर कर्नल आणि इलेक्ट्रॉन मध्ये असणारं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय? मेटॅलिक बॉन्ड. तुम्हाला हे आणखी क्लिअर होत चालेल. ठीक आहे. आता बघा आपल्याला पुढे काय स्टडी करायचंय. एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव आहे लॉरेन्ट्झ. लॉरेन्ट्झ या सायंटिस्टनं मेटलमधली बॉन्डिंग नेमकी कशी असते, मेटलमधली बॉन्डिंग कशी असते, मेटलच्या प्रॉपर्टीज नेमक्या कशा असतात, कशावरती त्या डिपेंड राहतात, त्या एक्सप्लेन करण्यासाठी लॉरेन्ट्झनं फॉर मेटल्स एक मॉडेल प्रपोज केलं. लॉरेन्ट्झ या सायंटिस्टनं एक मॉडेल प्रपोज केलं. कुठलं मॉडेल रे? इलेक्ट्रॉन सी मॉडेल. इलेक्ट्रॉन सी मॉडेल. इलेक्ट्रॉन सी मॉडेल और इलेक्ट्रॉन गॅस मॉडेल, याला दोन नावं दिले जातात. इलेक्ट्रॉन गॅस मॉडेल. ठीक आहे. लॉरेन्ट्झ या सायंटिस्टनं काय केलं? लॉरेन्ट्झ या सायंटिस्टनं मेटलच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करण्यासाठी, मेटल्स मधली बॉन्डिंग एक्सप्लेन करण्यासाठी एक मॉडेल प्रपोज केलं. जसं तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर टॉपिक मध्ये मॉडेल स्टडी केले ना, रुदरफोर्ड मॉडेल, बोर्स मॉडेल, लाईक दॅट. लॉरेन्ट्झने एक मॉडेल प्रपोज केलं ज्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन सी मॉडेल और इलेक्ट्रॉन गॅस मॉडेल. ठीक आहे ना. हे मॉडेल एकदा आपण स्टडी करूयात. हे मॉडेल स्टडी केल्यानंतर आणखी ही डेफिनेशन तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे ना. तो वेट करा थोडंसं. ते मॉडेल मी लगेच एक्सप्लेन करतोय, समजून जाईल डेफिनेशन देखील. तर लॉरेन्ट्झ या सायंटिस्टनं एक मॉडेल प्रपोज केलं, इलेक्ट्रॉन सी मॉडेल और इलेक्ट्रॉन गॅस मॉडेल. सिंपल डिस्कशन आहे एकदम. पहा काही पॉइंट्स लिहिलेत मी इथं. पहिला पॉइंट बघा काय सांगतो. मेटल्सची साईज मोठी असते. ॲटॉमिक साईज ऑफ मेटल्स इज बिगर. कारण आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर पाहिलं मेटल्स कुठं दिसतात? एकतर एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला एस ब्लॉक इलेमेंट सगळेच्या सगळे मेटल आहेत, किंवा मग डी ब्लॉक इलेमेंट्स. पी ब्लॉक मध्ये मेटल्स येतात पण ते खालच्या बाजूला येतात. लेफ्ट टू राईट साईज कमी होत असते ना, म्हणजे डाव्या बाजूच्या मेटलची साईज मोठी आहे, किंवा डी ब्लॉक मध्ये पण खालच्याच बाजूला आहेत ते इलेमेंट सगळे. बरोबर आहे ना. चौथ्या पिरियड ऑनवर्ड्स तर सगळ्या मेटलची ॲटॉमिक साईज मोठी असते. ॲटॉमिक साईज मोठी झाल्यामुळे काय होतं रे बाबा? आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होते. कारण आयोनायझेशन एन्थाल्पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. येस ऑर नो? आयोनायझेशन एन्थाल्पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. तर मेटल्सची ॲटॉमिक साईज मोठी असल्यामुळं आयोनायझेशन एन्थाल्पी कमी. आयोनायझेशन एन्थाल्पी कमी झाल्यामुळं आयोनायझेशन प्रोसेस इझी बनते. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड फॉर आयोनायझेशन ना, ती कमी झाली. आयोनायझेशन इझी झालं. रूम टेम्परेचरलाच त्यांचं आयोनायझेशन होऊ शकतं. रूम टेम्परेचरलाच त्यांचं आयोनायझेशन होतं. बघा काय लिहिलं. ड्यू टू लार्ज ॲटॉमिक साईज मेटल्स पजेस लो आयोनायझेशन एन्थाल्पी, सो ॲट रूम टेम्परेचर दे अंडरगो आयोनायझेशन प्रोसेस टू फॉर्म कर्नल अँड इलेक्ट्रॉन.
व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन ते ॲटम लूज करून टाकतात. व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन लूज केले, उरलं काय रे बाबा कर्नल. आताच तर सांगितलं ना, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन सोडून जे काही असतं उरतं त्याला काय म्हणायचं, कर्नल म्हणायचं. तर लो आयोनायझेशन एन्थॅल्पी असल्यामुळं कर्नल आणि इलेक्ट्रॉन तयार होतात. आता पुढे बघा, द इलेक्ट्रॉन्स आर नॉट लोकलाइज्ड. एखाद्या मेटलच्या लॅटिसमध्ये म्हणजे मेटलच्या एका मोठ्या पीसमध्ये बरेचसे मेटॅलिक ॲटम असतात ना, प्रत्येक मिलियन्समध्ये मेटल ॲटम असतील, मिलियन्समध्ये मेटल ॲटमचं आयोनायझेशन झालं, मिलियन्समध्ये इलेक्ट्रॉन्स तयार झाले, मिलियन्समध्ये इलेक्ट्रॉन्स तयार झाले. तर इलेक्ट्रॉन लोकलाइज्ड नसतात. हा खूप महत्वाचा पॉइंट. हा, इलेक्ट्रॉन्स आर नॉट लोकलाइज्ड बट इन्स्टेड दे आर डिलोकलाइज्ड. आता याचा अर्थ काय सर? सिंपल आहे, सिंपल आहे. बघा मी इथे एक डायग्राम काढली, ठीक आहे. मेटलचं आयोनायझेशन झाल्यानंतर तयार झालेले हे कर्नल्स आणि हे फ्री इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. हे कोण आहे रे? पॉझिटिव्हली चार्ज कोण आहे? कर्नल आहे. दीज आर कर्नल्स. हे पॉझिटिव्ह चार्ज कोण आहे? कर्नल आहे. हे मेटलचा कॅटन आहे, ठीक आहे. आणि हे कोण आहेत रे? डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. आता पाहूया डिलोकलाइज्डचा अर्थ काय. बेन्झिनचे पाय इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज्ड असतात ना, का लोकलाइज्ड असतात? डिलोकलाइज्ड असतात. म्हणजे ते पाय इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली फिरत असतात, कॉन्स्टंट नसतात. कुठल्याच दोन कार्बनमध्ये पाय बॉन्ड कन्फर्म नाहीये बेन्झिनमध्ये, तो अल्टर होऊ शकतो, बदलू शकतो, इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं. तसंच आहे. आता समजा मी हा इलेक्ट्रॉन कन्सिडर केला, हा इलेक्ट्रॉन फक्त या कॅटायनच्या अट्रॅक्शनमध्ये नसेल, हा इलेक्ट्रॉन या पर्टिक्युलर इन्स्टंटला इथं आहे, आणखी काही वेळानंतर हाच इलेक्ट्रॉन इथं दिसेल, काही वेळानंतर इथला इलेक्ट्रॉन परत इकडे दिसेल. म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली फिरत राहतात, मोशन मध्ये असतात. कुठलाच इलेक्ट्रॉन कुठल्याच कॅटायनला असा फिक्स नसतो, ठीक आहे. म्हणजे या इलेक्ट्रॉनचा कॅटायन फक्त हाच नाही, इन्फ्लुएन्स मध्ये जाणार नाही. हा इलेक्ट्रॉन कुठेही असू शकतो. सध्याला इथे दिसायला ना, काही वेळानंतर इथं असेल, काही वेळानंतर इथं, काही वेळानंतर इथं. म्हणजे तो कंटिन्युअस तुमच्या पूर्ण मेटलच्या लॅटिसमध्ये फिरत असतो, पूर्ण मेटलमध्ये तो फिरत असतो, ठीक आहे ना, पूर्ण मेटलमध्ये तो फिरत असतो. आता या इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे ती कशी आहे रे? समुद्रामधल्या पाण्यासारखी आहे. कशी आहे मोशन? लाईक वॉटर इन द सी. म्हणून तर नाव देण्यात आलं इलेक्ट्रॉन सी मॉडेल. इलेक्ट्रॉनचा समुद्र आहे, इलेक्ट्रॉनचा समुद्र आहे. कारण इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट नाही, फिरायलं. समुद्रातलं पाणी कॉन्स्टंट असतं का? नसतं, ते कंटिन्युअसली फ्लो होत राहतं. तसंच आहे हे इलेक्ट्रॉन पण एका जागेत फिक्स नाहीये, ते लोकलाइज्ड नाहीत. लोकलाइज्ड म्हणजे जागा फिक्स असणे. मी काय म्हणले? इलेक्ट्रॉन्स आर नॉट लोकलाइज्ड. म्हणजे या इलेक्ट्रॉनच्या जागा कॉन्स्टंट नसतात, ते इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली फिरत राहतात. म्हणजेच ते कसे आहेत? डिलोकलाइज्ड आहे. इलेक्ट्रॉनची मोशन कशी आहे? समुद्रातल्या पाण्यासारखी आहे किंवा गॅस पार्टिकल सारखी आहे. गॅसचे पार्टिकल पण कंटिन्युअसली मोशन मध्ये असतात. गॅस पार्टिकल कधीच कॉन्स्टंट नसतो, रेस्टला नसतो, तो कंटिन्युअसली मोशन मध्ये असतो, ठीक आहे. बघा तेच लिहिलंय, द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज सिमिलर टू वॉटर इन द सी ऑर लाईक गॅस पार्टिकल्स. समुद्रातल्या पाण्यासारखी मोशन आहे किंवा मग गॅस पार्टिकल सारखी मोशन आहे. म्हणूनच लॉरेन्ट्झ या सायंटिस्टनं या मॉडेलला नाव काय दिलं रे बाबा? इलेक्ट्रॉन सी मॉडेल. इलेक्ट्रॉनचं सी आहे म्हणून, किंवा इलेक्ट्रॉन गॅस मॉडेल. या इलेक्ट्रॉनची मोशन गॅस पार्टिकल सारखी आहे, ठीक आहे. आता बघा स्ट्रेंथ ऑफ मेटॅलिक बॉन्ड. हा बरं, मेटॅलिक बॉन्डची डेफिनेशन इथं पण तुम्हाला लक्षात येईल. बघा हे कर्नल आहेत, हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. फ्री काय म्हणतोय आपण? ते मोशन मध्ये आहेत, कॉन्स्टंट नाही आहेत, ते कंटिन्युअसली मूव्ह करतायत, म्हणून त्यांना काय म्हणलं जाते? फ्री इलेक्ट्रॉन. हा पॉझिटिव्हली चार्ज कर्नल. आता विचार करा या दोघांमध्ये कसा फोर्स असेल रे बाबा? पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शनच असेल ना. तेच लिहिलंय आपण डेफिनेशन मध्ये मगाशी. The electrostatic force of attraction that exists in between positively charged kernel and free electron. Positively charged kernel and free electron यांच्यामध्ये असणारा अट्रॅक्शनचा फोर्स म्हणजेच काय? मेटॅलिक बॉन्ड. आता बघा हा अट्रॅक्शनचा फोर्स जास्त कधी असेल? जेवढे इलेक्ट्रॉन्स जास्त, जेवढा समुद्र मोठा इलेक्ट्रॉनचा, तेवढं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मोर स्ट्रॉंगर, तेवढा मेटॅलिक बॉन्ड मोर स्ट्रॉंगर. तेच सांगितलं, द स्ट्रेंथ ऑफ मेटॅलिक बॉन्ड, द स्ट्रेंथ ऑफ मेटॅलिक बॉन्ड डिपेंड्स अपॉन व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन.
Instead, they are directly proportional. Strength of metallic bond is directly proportional to valence shell electron. जेवढे valence shell electron जास्त असतात, जेवढे valence shell electron जास्त असतात, तेवढं metallic bond more strong बनतो. कारण तेवढा इलेक्ट्रॉनचा सी मोठा असतो, तेवढा इलेक्ट्रॉनचा सी मोठा असतो. Let us have an example. समजा मी सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमचा विचार केला. 3 मेटल्स आपण कन्सिडर करू. सोडियमचं कॉन्फिगरेशन आहे 281, 281, याचं आहे 282 आणि याचं आहे 283. ठीक आहे, मला सांगा या तिघांमध्ये स्ट्रॉंगेस्ट मेटॅलिक बॉन्ड कोणामध्ये असेल रे? ॲल्युमिनियम मध्ये असेल स्ट्रॉंगेस्ट मेटॅलिक बॉन्ड. वाय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जास्त आहेत. याचा समुद्र खूप भारी असणार आहे, ॲल्युमिनियमचा समुद्र खूप भारी असणार आहे, म्हणजे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन चांगला असेल, इथला मेटॅलिक बॉन्ड मोस्ट स्ट्रॉंगेस्ट असेल. जेवढे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन जास्त, जेवढे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन जास्त, तेवढी मेटॅलिक बॉन्डिंग मोर स्ट्रॉंगर. बस एवढंच आपल्याला मेटॅलिक बॉन्ड बद्दल लक्षात ठेवायचंय. कारण NCERT टेक्स्टबुक मध्ये तर तुम्हाला डिरेक्टली मेटॅलिक बॉन्ड असा पॉइंट दिसणारच नाही. पण मी माझं कर्तव्य समजलं, बाबा आपण बेसिक टॉपिक शिकतोय केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्ड मध्ये सगळे बॉन्ड आपल्याला माहिती झाले पाहिजेत. ठीक आहे ना. या मेटॅलिक बॉन्डचा वापर D and F ब्लॉक इलेमेंट किंवा P ब्लॉक इलेमेंट अशा टॉपिक्समध्ये आपल्याला करायचा आहे, किंवा S ब्लॉक इलेमेंट्समध्ये देखील करायचं आहे. तर तुम्ही फक्त मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय एवढं लक्षात ठेवायचं आहे की बाबा पॉझिटिव्हली चार्ज्ड कर्नल म्हणजेच मेटलचा कॅटायन आणि फ्री इलेक्ट्रॉन या दोघांमध्ये असणारं फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे. ठीक आहे ना. अट्रॅक्शनचा फोर्स आहे तो कर्नल आणि फ्री इलेक्ट्रॉन्समध्ये असणारा. आणि दुसरी गोष्ट, जेवढे इलेक्ट्रॉन जास्त, जेवढे फ्री इलेक्ट्रॉन जास्त, जेवढे फ्री इलेक्ट्रॉन जास्त, तेवढं स्ट्रेंथ मेटॅलिक बॉन्डिंगची जास्त. आता बघा, मेटलच्या ज्या कॉमन प्रॉपर्टीज असतात त्या सगळ्या प्रॉपर्टीज या मॉडेलचा वापर करून एक्सप्लेन करता येऊ शकतात. एक सांगतोय तुम्हाला, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी. ऐकलं ना सगळ्यांनी? Metals are good conductors of heat and electricity. Now why they are good conductors? Due to these free electrons. मेटल्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे आपण जर पोटेन्शियल अप्लाय केलं, हे इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. इलेक्ट्रॉनची मोशन कॅरियर बनते, इलेक्ट्रॉनची मोशन इलेक्ट्रिसिटीला कॅरी करते, हीटला कॅरी करते. म्हणून मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे असं नॉन मेटल्समध्ये नसतं. म्हणून जनरली नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर. मी जनरली का म्हणलं रे बाबा? कारण कार्बनचा एक फॉर्म आहे ग्राफाईट, जो कसा असतो? गुड कंडक्टर असतो, गुड कंडक्टर असतो. त्याचं वेगळं कारण आहे, त्याच्याकडे पण फ्री इलेक्ट्रॉन असतात, पण ते कार्बन 3च बॉन्ड तयार करतं, sp2 हायब्रिडायझेशन मध्ये जातं, चौथा इलेक्ट्रॉन ग्राफाईटकडे शिल्लक राहत असतो, ग्राफाईट मधल्या कार्बनकडे, म्हणून ते गुड कंडक्टर बनत असतं. ते तुम्ही स्टडी करणार आहात P ब्लॉक इलेमेंट टॉपिकमध्ये. ठीक आहे, या टॉपिकचा काही त्याच्याशी अर्थार्थी संबंध नाही. ठीक आहे ना. पण मेटलच्या सगळ्या प्रॉपर्टीज विथ द हेल्प ऑफ दिस मॉडेल एक्सप्लेन केल्या जाऊ शकतात. ठीक आहे ना. की मेटल का बरं गुड कंडक्टर असतात, ठीक आहे ना, कोणता मेटल स्ट्रॉंग असतो, ठीक आहे ना, टफ असतो, हार्डर असतो, ज्याचा इलेक्ट्रॉनचा सी भारी तेवढं त्याची हार्डनेस जास्त, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर अशा मेटलच्या बऱ्याच प्रॉपर्टीज एक्सप्लेन करण्यामध्ये इलेक्ट्रॉन सी मॉडेल किंवा इलेक्ट्रॉन गॅस मॉडेलचा वापर केला जातो. ठीक आहे का. बस एवढं जे सांगितलंय ना व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावर डायरेक्टली काहीच क्वेश्चन तयार होत नाही. मेटॅलिक बॉन्डवर एकही मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. तरी आपण हे का स्टडी केलंय? बाकी जे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे टॉपिक्स आहेत तिथं तुम्हाला मेटॅलिक बॉन्डचा वापर करावा लागतो, किंवा आणखी काही टॉपिक, सॉलिड स्टेट हा टॉपिक आहे, सॉलिड स्टेट या टॉपिकमध्ये देखील मेटॅलिक बॉन्डिंगचा आपल्याला वापर करायचा आहे. ठीक आहे. तर तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवा आणि हे मॉडेल काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. या सेंटेन्समध्ये अडचण येण्याचं काही कारण नाही. इलेक्ट्रॉन्स आर नॉट लोकलाइज्ड म्हणलंय, म्हणजे इलेक्ट्रॉनची जागा फिक्स नसते, दे आर डिलोकलाइज्ड, म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली मोशन मध्ये असतात. बस तुम्ही या सेकंड पॉइंटचा अर्थ काय घेणार आहात? इलेक्ट्रॉन रेस्टला नसतात, इलेक्ट्रॉन मोशनला असतात. बस दॅट्स इट. ठीक आहे. नोट करा. नेक्स्ट डिस्कशन इन आवर टॉपिक इज आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे ना. इम्पॉर्टंट डिस्कशन आहे आणि मोठं डिस्कशन आहे. आता बघा याच्यात काय काय पाहिजे आपल्याला. आयोनिक बॉन्डची डेफिनेशन पाहिजे, आयोनिक बॉन्ड तयार होण्यासाठी काय कंडिशन्स असतात ते पाहायचे,
आयोनिक बॉन्ड असणारे जे कंपाऊंड्स असतात म्हणजेच आयोनिक कंपाऊंड, त्यांच्या काही प्रॉपर्टी स्टडी करायच्यात. त्यामध्ये खूप महत्त्वाची एक प्रॉपर्टी येणार आहे, लॅटिस एन्थाल्पी. लॅटिस एन्थाल्पी हा एक पॉइंट खूप महत्त्वाचा असणार आहे, ठीक आहे ना. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ फॉर्म्युले, आयोनिक कंपाऊंडचे फॉर्म्युले कसे कन्स्ट्रक्ट करायचे हे आपल्याला स्टडी करायचे. आफ्टर दॅट एक कन्सेप्ट येईल फजान्स रूल्स, कन्सेप्ट ऑफ पोलरायझेशन, फजान्स रूल. एवढं डिस्कशन झालं की आयोनिक बॉन्ड संपेल. आयोनिक बॉन्ड झाले की राहताच फक्त हायड्रोजन बॉन्ड. हे सगळं झालं की टॉपिक संपून जाईल, ठीक आहे का. चला सुरुवात करतोय आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्डला. तर मी काही एक्झाम्पल्स अगोदर एक्सप्लेन करतोय, त्यानंतर आपण डेफिनेशन कडे जाऊ, ठीक आहे. बघा एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1, पहिलं एक्झाम्पल बघा. मी पहिलं एक्झाम्पल कन्सिडर करतो सगळ्यांना माहिती असणारं NaCl फॉर्मेशन. सोडियम क्लोराईड कसा तयार होतो हे आपण विचारात घेऊ. NaCl फॉर्मेशन. तर बघा ऐका आता, NaCl कसा तयार होतो. सोडियमचं कॉन्फिगरेशन आहे 281. 281. सोडियम ॲटम काय करतो, एक इलेक्ट्रॉन लूज करतो, -1 इलेक्ट्रॉन, -1 इलेक्ट्रॉन. तो कन्वर्ट होतो Na+ मध्ये, त्याचं कॉन्फिगरेशन आहे 28. सोडियम ॲटम एकच इलेक्ट्रॉन का लूज करतो, कारण त्याचं ऑक्टेट कंप्लीट होऊन जातं. सोडियम ॲटमला 2 चॉईस आहेत ना ऑक्टेट कंप्लीशनसाठी, एक तर त्याला हा एक इलेक्ट्रॉन लूज करावा लागेल किंवा 7 इलेक्ट्रॉन गेन करावे लागतील, बरोबर आहे. पण लूजिंग 1 इलेक्ट्रॉन इज व्हेरी इझियर दॅन गेनिंग 7 इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन लूज करणं सोडियम ॲटम साठी इझी असणार आहे कम्पेअर टू 7 इलेक्ट्रॉनचा गेन. कारण मेटल आहे, मेटल इलेक्ट्रॉन गेन करत नसतात रे, नसतात. मेटल कधी इलेक्ट्रॉन लूज करत असतात, नॉन मेटल कधी इलेक्ट्रॉन गेन करत असतात. तर या सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केला, Na+ तयार झाला. आता काय होतं बघा, क्लोरीन ॲटम काय करतो, जो इलेक्ट्रॉन सोडियमनं लूज केला, मी काय म्हणतोय बघा, जो इलेक्ट्रॉन सोडियमनं लूज केला तोच इलेक्ट्रॉन क्लोरीनचा ॲटम गेन करतो. मी तर -1 इलेक्ट्रॉन म्हणलंय, म्हणजे अर्थ घ्या की यानं एक इलेक्ट्रॉन लूज केला, तोच इलेक्ट्रॉन क्लोरीननं गेन केला, तोच इलेक्ट्रॉन क्लोरीननं गेन केला. आता काय होईल बघा, तयार होतो Cl- 288. बघा ना, व्हॅलन्स शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन होते, एक इलेक्ट्रॉन आला, 8वा इलेक्ट्रॉन आला. सोडियमचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं, क्लोरीनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं, ठीक आहे. आता बघा हे दोघं अपोजिटली चार्ज्ड आयन क्रिएट झाले, अपोजिटली चार्ज्ड आयन क्रिएट झाले. या दोघांमध्ये काय असणार आहे सांगा, या दोघांमध्ये असणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कुठला फोर्स असणार आहे रे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ना, यालाच तर म्हणतात आयोनिक बॉन्ड. व्हॉट इज आयोनिक बॉन्ड? इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट एक्झिस्ट इन बिटवीन कॅटायन अँड एनायन. कॅटायन आणि एनायन मध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. लगेच एकाला वाटेल सर मेटॅलिक बॉन्ड मध्ये पण तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनच म्हणलं होतं, पण लक्षात घे तिथला फोर्स कोणामधला होता, पॉझिटिव्हली चार्ज्ड कर्नल आणि इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काही एनायन नाही रे, इलेक्ट्रॉन हा फक्त पार्टिकल आहे. कॅटायन आणि इलेक्ट्रॉन मधल्या फोर्सला म्हणतात मेटॅलिक बॉन्ड, कॅटायन आणि एनायन मधल्या फोर्सला म्हणतात आयोनिक बॉन्ड. फरक लक्षात घ्या. मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज्ड कर्नल आणि फ्री इलेक्ट्रॉन मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथं पण फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे, पण स्पेसिस बदलले. एक आला कॅटायन, दुसरा आला एनायन. मी काय म्हणतोय, इलेक्ट्रॉन एनायन नाही, इलेक्ट्रॉन फक्त एक पार्टिकल असतात, ठीक आहे का. इलेक्ट्रॉन्स आर नॉट एनायन. एनायन म्हणजे काय रे, ॲटमवर चार्ज आला पाहिजे निगेटिव्ह, त्याला आपण म्हणतो एनायन, ठीक आहे का. आता एखाद्याला असं पण वाटू शकतं सर सोडियमनं एक इलेक्ट्रॉन लूज केला, त्याचं ऑक्टेट इथं कंप्लीट झालं, क्लोरीननं एक इलेक्ट्रॉन गेन केला, त्याचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं, मग या दोघांमध्ये बॉन्ड तयार व्हायची काय गरज आहे, असं वाटेल एखाद्याला. लक्षात घे, जोपर्यंत सोडियम इलेक्ट्रॉन लूज करू शकत नाही तोपर्यंत क्लोरीन गेन करू शकत नाही. मी मगापासून तेच म्हणतोय, जो इलेक्ट्रॉन सोडियमनं लूज केला ना तोच क्लोरीन गेन करतो. हे असं होतं ऍक्च्युली, सोडियम आणि क्लोरीन ॲटम एकमेकांकडे अप्रोच जेव्हा करतात टू फॉर्म ए बॉन्ड,
हा क्लोरीन सोडियमला म्हणतो, बाबा सोडियम तू एक इलेक्ट्रॉन लूज कर रे, मला दे एक इलेक्ट्रॉन. क्लोरीन म्हणतो सोडियमला, तू एक इलेक्ट्रॉन मला दे. का दे हे पटवून सांगते याला, बाबा तसं केल्यानंतर तुझा पण फायदा होणार आहे, माझा पण फायदा होणार आहे. काय फायदा होणार आहे? तू एक इलेक्ट्रॉन लूज करशील, तुझं ऑक्टेट कंप्लीट होऊन जाईल. मी एक इलेक्ट्रॉन गेन करतो, माझं पण ऑक्टेट कंप्लीट होतंय. याला पटतंय म्हणलेलं सोडियमला, क्लोरीनचं म्हणणं पटतंय म्हणून हा पट्ट दिशा इलेक्ट्रॉन लूज करतो, हा पट्ट दिशा इलेक्ट्रॉन गेन करतो. Na+ तयार झाला, Cl- तयार झाला, आयन्स तयार झाले, कॅटायन आणि एनायन तयार झाले. यांच्यामध्ये अट्रॅक्शनचा फोर्स जो काही असेल ना, दॅट इज आयोनिक बॉन्ड. दॅट इज आयोनिक बॉन्ड. ठीक आहे ना. आयोनिक बॉन्डला अशी काही लाईन वापरत नाहीत हा, हे समजण्यासाठी बोलतो मी. अशी लाईन आपण कोव्हॅलंट बॉन्डसाठी वापरतो. आयोनिक बॉन्डमध्ये तसं काही दाखवण्याची गरज नाही. दाखवायचंच झालं तर असं डॉट 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 दाखवू शकता. रिप्रेझेंटेशन आयोनिक बॉन्डचं असं काही सॉलिड लाईन नसतं. हे कोव्हॅलंट बॉन्ड किंवा कोऑर्डिनेट बॉन्डसाठी आपण वापरत असतो. ठीक आहे ना. हे फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. लक्षात घ्या, मी म्हणलं होतं मागं तुम्हाला की कोव्हॅलंट बॉन्ड हा डायरेक्शनल असतो, कारण कोव्हॅलंट बॉन्ड हा विशिष्ट डायरेक्शन मधून तयार होत असतो. कुठल्याही उघड डायरेक्शनला तयार होत नसतो. शेअरिंग ही एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्येच होत असते. आयोनिक बॉन्डचं तसं नाहीये. आयोनिक बॉन्ड इज नॉन डायरेक्शनल. आयोनिक बॉन्ड इज नॉन डायरेक्शनल. Na+च्या बाजूला Cl- असा आला काय, असा आला काय, असा इकडून आला काय, 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 अट्रॅक्शनचा फोर्स तर असणारच आहे ना. म्हणजे इकडूनच यावं Cl- असं काही बंद नाही का? नाही ना. इकडून आलं तर चालतं, इकडून चालतं, इकडून चालतं, इकडून चालतं, इकडून चालतं, इकडून कुठूनही चालतंय. म्हणून आयोनिक बॉन्डमध्ये डायरेक्शनचं काही महत्वच नाही. एनी डायरेक्शन मधून आयोनिक बॉन्ड तयार होऊ शकतो, कारण तो जस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला डायरेक्शनचं काही महत्व नाही. पण कोव्हॅलंट बॉन्ड इज हायली डायरेक्शनल, कारण कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असताना ऑर्बिटलचे ओव्हरलॅप होत असतात. ते ओव्हर रॅन्डम कुठल्याही डिरेक्शनमध्ये होत नसतात. ठीक आहे ना. डायरेक्शनल आहे कोव्हॅलंट बॉन्ड, म्हणूनच त्याच्यात बॉन्ड अँगल असतं. कोव्हॅलंट बॉन्डचं पॅरामीटर बघितलं आपण, एक बॉन्ड अँगल. आयोनिक बॉन्डसाठी बॉन्ड अँगल नसते रे बाबा, कारण इथं काही डायरेक्शन फिक्सच नाही आहे ना. कुठल्याही डायरेक्शन मधून आयोनिक बॉन्ड तयार होऊ शकतो, डायरेक्शनचं बंधन नाही. पण लक्षात आलं थोडं थोडं. चला हळूहळू आणखी सगळं लक्षात येत चलेल. एक एक्झाम्पल झालं ना, आणखी काही एक्झाम्पल पाहू आपण, म्हणजे आयोनिक बॉन्ड असतो काय तुमच्या आणखी व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे ना. हे पहिलं एक्झाम्पल झालं. चल बघ रे, दुसरं एक्झाम्पल घे. दुसरं एक्झाम्पल घे, MgO फॉर्मेशन घे. मॅग्नेशियम ऑक्साईडचं फॉर्मेशन पहा हे कसं तयार होतं. मॅग्नेशियम ऑक्साईड. ठीक आहे. बघा, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं कॉन्फिगरेशन असतं 283, 13 ॲटॉमिक नंबर आहे. ठीक आहे ना. ॲल्युमिनियम ॲटम काय करतो? 3 इलेक्ट्रॉन लूज करतो. सॉरी 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 सांगायलो मॅग्नेशियम घ्यायलो ॲल्युमिनियम, काय होईल असं? हां बघा, मॅग्नेशियम 282, 282 12 ॲटॉमिक नंबर मान्य. मॅग्नेशियम ॲटम काय करतो? 2 इलेक्ट्रॉन लूज करतो. 2 इलेक्ट्रॉन लूज करतो. तयार होतो मॅग्नेशियमचा +2 कॅटायन, ज्याचं कॉन्फिगरेशन आहे 28, म्हणजे त्याचा ऑक्टेट कंप्लीट झालं. झालं का नाही? ओके. ऑक्सिजन ॲटमचं कॉन्फिगरेशन असतं 2,6. याचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. जे इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमनं लूज केले किंवा मॅग्नेशियम ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याशिवाय इलेक्ट्रॉन लूज करत नाही रे बाबा. मॅग्नेशियमनं जे इलेक्ट्रॉन लूज केले तेच ऑक्सिजन ॲटम गेन करतो, तेच गेन करतो. एक्झॅक्टली. बघा तयार काय होतं आता? O-2 तयार होतं. 2 गेन केले ना, आता याचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं. पण ऑक्टेट कंप्लीट करत असताना त्यांच्या दोघांकडून एक चूक झाली. काय झाली रे बाबा? चार्जेस आले ना त्यांच्यावर. चार्ज असणारा स्पेसिस कधी स्टेबल नसतो रे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, निऑन हा स्टेबल आहे. ठीक आहे ना. पण निऑन सारखंच कॉन्फिगरेशन F- आहे. याचं कॉन्फिगरेशन काय? 28. याचं पण काय रे बाबा? 28 आहे. लिहून बघा. तरी देखील मी याला स्टेबल म्हणतो. दिस इज नॉट स्टेबल. फक्त कॉन्फिगरेशन स्टेबल होऊन जमत नसतं. चार्ज असणारा कुठलाच स्पेसिस स्टेबल नसतो, लक्षात ठेवा. ऑल चार्ज कॅरीड स्पेसिस आर अनस्टेबल. मग तिथं कॉन्फिगरेशन पण काही काम करत नाही. कॉन्फिगरेशन पण काही काम करत नाही. ठीक आहे ना. नोबल गॅस कॉन्फिगरेशन हा कन्सेप्ट ॲटमलाच खरं तर लागू होतो स्टॅबिलिटीसाठी. नोबल गॅस कॉन्फिगरेशन आलं म्हणजे ॲटम स्टेबल होत असतात.
ठीक आहे ना. हे चार्ज असणारा स्पेसिस कधी स्टेबल होत नसतो. म्हणून एखाद्यानं असं विचार करण्याची काही गरज नाही की सर हे स्टेबल झालं की मग कशाला बॉन्ड तयार करल, हे पण स्टेबल झालं की कशाला बॉन्ड तयार करल. अरे फक्त त्याचं कॉन्फिगरेशन स्टेबल झालंय. अरे पण त्याच्यावर चार्ज आला ना, बघ हे उघड्या डोळ्यानं बघ, चार्ज आला त्याच्यावर, कसं स्टेबल होईल ते नाही. आणि मी दुसरी गोष्ट सांगितली, मॅग्नेशियम ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याशिवाय इलेक्ट्रॉन लूजच करत नाही. मी स्पष्टपणे म्हणतोय, सोडियम क्लोरीनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याशिवाय इलेक्ट्रॉन लूजच करत नाही. किंवा कुणीतरी घेणारा आहे म्हणून सोडियमनं इलेक्ट्रॉन लूज केलेत, कुणीतरी घेणारा आहे म्हणून मॅग्नेशियमनं लूज केलेत. मॅग्नेशियम +2 तयार झाला, ऑक्सिजन -2 तयार झाला. आता परत एकदा कॅटायन आणि ॲनायन आले ना, या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आला. या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सलाच म्हणतायत, काय म्हणतायत, आयोनिक बॉन्ड म्हणतायत. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, यालाच काय म्हणतायत रे, आयोनिक बॉन्ड म्हणतायत. ठीक आहे का. मेटॅलिक बॉन्डमध्ये आणि आयोनिक बॉन्डमध्ये खूप मोठा फरक आहे. फक्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन्ही डेफिनेशनमध्ये कॉमन आहे, पण तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये आहे याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे. मेटॅलिक बॉन्डमध्ये कर्नल आणि इलेक्ट्रॉनमध्ये असतो. मी म्हणतो इलेक्ट्रॉन हा ॲनायन नाही, ठीक आहे ना. इथं कोणामध्ये असतो, तो कॅटायन आणि ॲनायनमध्ये असतो. हा खूप मोठा फरक आहे. ठीक आहे का. आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, हा बॉन्ड तयार होत असताना आणखी गोष्ट झाली आहे, दॅट इज ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. सोडियम ॲटमनं काय केलंय, एक इलेक्ट्रॉन क्लोरीन ॲटमला ट्रान्सफर करून टाकलाय, पूर्णपणे देऊन टाकला. सोडियमनं एक इलेक्ट्रॉन पूर्णपणे क्लोरीनला देऊन टाकला. इथं काही शेअरिंग वगैरे झालेली नाही. सोडियमनं म्हणलं घे, माझ्याकडे एक जास्त आहे, तू घे. क्लोरीननं घेतलं, क्लोरीनचा फायदा व्हायला ना, कारण तो इलेक्ट्रॉन आल्यामुळे त्याचं कॉन्फिगरेशन स्टेबल व्हायला. सोडियमनं एक इलेक्ट्रॉन पूर्णपणे क्लोरीनला देऊन टाकला. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये असं असतं का रे, पूर्णपणे देऊन टाकतं का ॲटम, नाही. किंवा कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये तरी पूर्णपणे देऊन टाकतं का, नाही. ते दोन्ही शेअरिंगचे बॉन्ड आहेत. एखाद्या ॲटमनं फक्त दुसऱ्या ॲटमला सांगितलेलं असतं की बाबा चला आपण दोघं शेअरिंग करू. इथं तसं नाही. हे काय म्हणतंय, घेऊन टाक, चल तुलाच रूम घेऊन टाक पूर्णपणे, मला राहायचंच नाही त्या रूममध्ये, तूच घेऊन टाक पूर्ण, तुझीच रूम. तिथं तसं नव्हतं. दोघं जण एकाच रूममध्ये राहत होते ना, दोघं रूम पार्टनर होते, दोघं रूम शेअर करत होते. फरक आहे ना. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर नसतो रे, इलेक्ट्रॉनची शेअरिंग असते. आयोनिक बॉन्डमध्ये देर इज कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. आता मी लिहितोय डेफिनेशन, ठीक आहे ना. डेफिनेशन लिहितोय बघा रे, डेफिनेशन काय असेल, डेफिनेशन, ठीक आहे ना. डेफिनेशन ऑफ आयोनिक बॉन्ड ऐका आता. द बॉन्ड which is formed by the bond which is formed by the bond which is formed by the bond which is formed by complete transfer of electron, complete transfer of electron, complete transfer of electron, complete transfer of electron from one atom to another atom, from one atom to another atom, from one atom to another atom, it's called ionic bond, it's called ionic bond. बघा रे, डेफिनेशनचा अर्थ बघा, असा बॉन्ड ज्यामध्ये एक ॲटम दुसऱ्या ॲटमला कम्प्लिटली इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. जसं सोडियमनं एक इलेक्ट्रॉन कम्प्लिटली क्लोरीनच्या ॲटममध्ये ट्रान्सफर करून टाकला. मॅग्नेशियमनं 2 इलेक्ट्रॉन पूर्णपणे ऑक्सिजन ॲटमला ट्रान्सफर करून टाकले. ठीक आहे ना. याचाच अर्थ काय, हे इलेक्ट्रॉन दिल्यामुळेच आयन तयार व्हायले ना रे, किंवा यानं घेतला म्हणून आयन तयार झाला. ठीक आहे. याचाच अर्थ दुसरा काय, or the electrostatic force, the electrostatic force of attraction, the electrostatic force of attraction. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण कोणामध्ये असणारा, कॅटायन आणि ॲनायन. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ attraction which exist in between cation and anion, in between cation and anion, in between cation and anion. आलं का लक्षात. याला देखील आयोनिक बॉन्ड म्हणता येतं. आयोनिक बॉन्डला 2 डेफिनेशन आहेत.
अर्थ दोन्हीचा एकच आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यानंतर काय तयार होत असतात? आयन तयार होतात. आता आयन तयार झाल्यानंतर ते काय असंच बसतील का? गपची बसतील का? नाही ना, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, त्यालाच काय म्हणतायत? आयोनिक बॉन्ड म्हणतायत. ठीक आहे का? आलं का लक्षात? नोट करा. आयोनिक बॉन्डशी कनेक्टेड काही महत्वाच्या नोट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट. क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला या सगळ्या नोटचा वापर करायचा आहे. ठीक आहे, बघा वन बाय वन एकदम व्यवस्थित ऐकायचंय. फर्स्ट, इलेक्ट्रोव्हॅलन्सी नावाचं एक टर्म आहे. इलेक्ट्रोव्हॅलन्सी, ठीक आहे, त्याची डेफिनेशन बघा. विथ एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट ऑर गेन्ड, the number of electrons lost or gained by an atom during ionic bond formation. आयोनिक बॉन्ड तयार होत असताना एखाद्या ॲटमनं लूज केलेले किंवा गेन केलेले इलेक्ट्रॉन, एखाद्या ॲटमनं लूज केलेले किंवा गेन केलेले इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रोव्हॅलन्सी. चला एक्झाम्पल बघा. NaCl चा जर मी विचार केला, NaCl मध्ये सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणजे सोडियमची इलेक्ट्रोव्हॅलन्सी किती? 1. इलेक्ट्रोव्हॅलन्सीला चार्ज नसतो. ठीक आहे ना? जसं कोव्हॅलन्सी असते बघा, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये एखाद्या ॲटमनं तयार केलेले कोव्हॅलंट आणि कोऑर्डिनेट बॉन्ड सगळं मिळून त्याला आपण म्हणतो कोव्हॅलन्सी. कारण कोऑर्डिनेट बॉन्ड पण कोव्हॅलंट बॉन्डचाच एक प्रकार आहे ना. तसंच आहे इथं पण. सोडियम ॲटम एक इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून त्याची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 1. क्लोरीन एक इलेक्ट्रॉन गेन करतो, त्याची पण इलेक्ट्रोव्हॅलन्सी 1. एखाद्या ॲटमनं लूज केलेले किंवा गेन केलेले इलेक्ट्रॉन, पण एका ॲटमचं पकडायचं. एका ॲटमचं. ठीक आहे, बघा आणखी एक्झाम्पल काय. MgO बघा. MgO कसा तयार होतो रे? मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून मॅग्नेशियमची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 2. ऑक्सिजन 2 गेन करतो, ऑक्सिजनची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 2. लूज केलेले किंवा गेन केलेले इलेक्ट्रॉन्स. आता बघा मिस्टेक होण्यासारखे एक्झाम्पल. AlF3 तयार कसा होतो बघा. ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन लूज करतो. ॲल्युमिनियमचा एक ॲटम 3 इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून ॲल्युमिनियमची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 3. पण एक फ्लोरीन ॲटम फक्त एकच इलेक्ट्रॉन गेन करतो. ॲल्युमिनियम फ्लोराइड कसा तयार होतो? L कन्वर्ट्स इनटू L+3 इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना? आणि आता काय होतं? 3 फ्लोरीन ॲटम 3 इलेक्ट्रॉन गेन करतात आणि तयार होतं 3F-. आता हे कॅटायन एनायन जे तयार झाले ना, या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट होतो, त्याला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. तर बघा एका ॲल्युमिनियम ॲटमनं किती इलेक्ट्रॉन लूज केले रे बाबा? 3. ॲल्युमिनियमची इलेक्ट्रोव्हॅलन्स किती झाली? 3. पण मला सांगा एका फ्लोरीननं किती इलेक्ट्रॉन गेन केले? 3 फ्लोरीननं 3 गेन केले ना. 3 गेन केले. एकाने किती गेन केले? एकच केला ना. हॅलोजन मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन गेन करतात? एक हॅलोजन एकच इलेक्ट्रॉन गेन करतो. फ्लोरीनची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 3 नाही, आता किती? 1. तुमच्या लक्षात आलं का? एखाद्या ॲटमनं लूज केलेले किंवा गेन केलेले इलेक्ट्रॉन आयोनिक बॉन्ड तयार होत असताना त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणायचं. त्याच्या पुढे चार्ज वगैरे काही लागत नसतो, प्युअर नंबर असतो. सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो, त्याची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 1. क्लोरीन एक गेन करतो, त्याची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 1. मॅग्नेशियम 2 लूज करतो, त्याची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 2. ऑक्सिजन 2 गेन करतो, त्याची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 2. ॲल्युमिनियमचा एक ॲटम 3 लूज करतो, त्याची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 3. फ्लोरीनचा एक ॲटम एकच इलेक्ट्रॉन गेन करतो, त्याची इलेक्ट्रोव्हॅलन्सी 3 नाही 1. ठीक आहे का? ओके. चला पुढे बघा. द बॉन्ड फॉर्म्ड बिटवीन मेटल अँड नॉन मेटल इज जनरली आयोनिक. जनरली शब्द आला रे आला एक्सेप्शन आहेत असा त्याचा अर्थ होत असतो. मेटल आणि नॉन मेटल मध्ये जो बॉन्ड तयार झाला तो जनरली आयोनिक असतो. ठीक आहे ना? जनरली आयोनिक असतो. कधी पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर 1.6 च्या पुढे असेल तर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर 1.6, काही बुक्स मध्ये ते 1.7 देखील दिले. चालते तेवढं. 1.6 घेतलं तरी चालेल, 1.7 घेतलं तरी चालेल, डझंट मॅटर. ठीक आहे ना? हे काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर 1.6 च्या पुढे असेल तर बॉन्ड कुठला? आयोनिक. मी जनरली म्हणलं म्हणजे याला एक्सेप्शन आहेत. एक एक्सेप्शन सांगतो तुम्हाला. बेरिलियम फ्लोराइड. बेरिलियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 1.5.
किती आहे बेरिलियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 1.5 आणि फ्लोरीनची किती आहे 4 आहे. आता 4 आणि 1.5 चा डिफरन्स काढा, किती येतो 2.5. म्हणजे माझ्या या म्हणण्यानुसार इथला बॉन्ड आयोनिक पाहिजे नाहीये. बेरिलियम आणि फ्लोरीनचा बॉन्ड कोव्हॅलंट आहे म्हणून हा जनरली शब्द लिहिला. बेरिलियम फ्लोराईड मधला बॉन्ड कसा असतो रे बाबा, कोव्हॅलंट असतो. म्हणून तर आपण याचा हायब्रिडायझेशन काढू शकतो ना. याचा हायब्रिडायझेशन लागू झालं म्हणजे बॉन्ड ऑटोमॅटिकली कोव्हॅलंट ना. तर हायब्रिडायझेशन कन्सेप्ट हा कोव्हॅलंट बॉन्डला लागू होतो. सोडियम क्लोराईडचं हायब्रिडायझेशन काढू शकतो का? काही जणांनी काढलं होतं रे बाबा मी क्वेश्चन दिल्यानंतर. नसतंय. आयोनिक कंपाऊंडसाठी हायब्रिडायझेशन लागू होत नाही. ठीक आहे का? माझा पॉइंट लक्षात घ्या. मेटल आणि नॉन मेटलमध्ये बॉन्ड तयार झाला की तो जनरली आयोनिकच असतो जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 1.6 च्या पुढे असेल तर. काही अपवाद येतात, हे एक्सेप्शन आहे बघा, हे एक्सेप्शन आहे या स्टेटमेंटला, हे एक्सेप्शन आहे. इथं डिफरन्स 2.5 येतो, स्टील इथला बॉन्ड कुठला आहे, कोव्हॅलंट आहे, आयोनिक नाही. ठीक आहे, चला पुढे बघा. हा, कोव्हॅलंट बॉन्ड कोणामध्ये तयार होतो? 2 नॉन मेटलमध्ये कंपल्सरी कोव्हॅलंट बॉन्ड असतो. दोन्ही नॉन मेटॅलिक ॲटम असतील ना 100% कोव्हॅलंट बॉन्ड असतो, 100%. त्याला काही अपवाद वगैरे नाही. ठीक आहे ना. हा, चला पुढे बघा. समटाइम्स ionic bond is formed in between two complex ions. कॉम्प्लेक्स आयनचा अर्थ लिहितो मी इथंच. हा, आयन कंटेनिंग more than one atom. हा अर्थ कशाचा रे बाबा? कॉम्प्लेक्स आयनचा. हे कॉम्प्लेक्स आयन बद्दल लिहिलं मी इथं. ठीक आहे ना. वाटलं तर इथं ऑर शब्द लिहितो, ऑर इन बिटवीन सिंपल आयन. ठीक आहे बघा. समटाइम्स आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड इन बिटवीन 2 कॉम्प्लेक्स आयन्स, म्हणजे 2 कॉम्प्लेक्स आयन्स मध्ये तो बॉन्ड असू शकतो, किंवा इन बिटवीन सिंपल आयन अँड कॉम्प्लेक्स आयन. 2 कॉम्प्लेक्स आयन मध्ये आयोनिक बॉन्ड असू शकतो, किंवा सिंपल आयन आणि कॉम्प्लेक्स आयन मध्ये तो आयोनिक बॉन्ड असू शकतो. कॉम्प्लेक्स आयन म्हणजे काय? असा आयन ज्याच्याकडे एकापेक्षा जास्त ॲटम आहेत. एकापेक्षा जास्त ॲटम असणारा आयन म्हणजे कॉम्प्लेक्स आयन. आणि एकच ॲटमचा आयन सिंपल आयन, जसा Na+ सिंपल आयन आहे, एकाच ॲटमचा आयन आहे ना. Cl- सिंपल आयन आहे. पण मी जर लिहिलं OH- 2 ॲटम आले ना, एकापेक्षा जास्त ॲटम आलेला आयन म्हणजे कॉम्प्लेक्स आयन. चला बघा एक्झाम्पल बघा, लगेच लक्षात येईल. हा आहे सिंपल आयन, हा सिंपल आयन आहे. हा सिंपल आयन आहे कारण एकाच ॲटमचा आयन आहे. हा कुठला आहे? कॉम्प्लेक्स आयन आहे. K+ आणि NO3- यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आला, आयोनिक बॉन्ड तयार झाला. NH4+ हे चार्ज बॅलेन्सिंग साठी 2 आले. हे 2 पॉझिटिव्ह, हे 2 निगेटिव्ह, म्हणून इथं पुढे 2 आणलं. बघा, हा सिंपल आयन का कॉम्प्लेक्स आयन रे? एकापेक्षा जास्त ॲटम आहेत ना, कॉम्प्लेक्स आयन. हा कसा आयन आहे? कॉम्प्लेक्स आयन आहे. हा पण कसा आहे? कॉम्प्लेक्स आहे. एकापेक्षा जास्त आयन आले, एकापेक्षा जास्त ॲटम आले एखाद्या आयन मध्ये, त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स आयन. हा कसा रे बाबा? सिंपल आयन. आता येईल तुमच्या लक्षात. बघा काय, तर 2 कॉम्प्लेक्स आयन मध्ये आयोनिक बॉन्ड तयार होऊ शकतो. झाला या दोघांमध्ये आयोनिक बॉन्ड. या दोघांमध्ये आयोनिक बॉन्ड तयार झाल्यामुळेच हा कंपाऊंड तयार होतो. कुठला? NH4 2 SO4. हा कंपाऊंड आयोनिक बॉन्डिंग मधूनच तयार होतो. ठीक आहे का? सिंपल आयन आणि कॉम्प्लेक्स आयन मध्ये पण आयोनिक बॉन्ड तयार होतात. ठीक आहे ना. आता या दोन्ही मधून कुठला कंपाऊंड? KNO3, पोटॅशियम नायट्रेट KNO3. आता बघा, NH4+ Cl-, कॉम्प्लेक्स आयन आणि सिंपल आयन या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन झालं. ठीक आहे, तयार होतं NH4Cl. तर याच्यामध्ये देखील आयोनिक बॉन्डिंग आहे. सांगण्याचं तात्पर्य, कसलेही आयन असू द्या, म्हणजे कॅटायन आणि ॲनायन असू द्या, त्यांच्यात आयोनिक बॉन्ड असतो. कसलाही कॅटायन आणि कसलाही ॲनायन, त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड कंपल्सरीली तयार होत असतो. तर या सगळ्यांमध्ये आयोनिक बॉन्ड आहे. तर कुठं 2 कॉम्प्लेक्स आयन दिसत आहेत तुम्हाला, कुठं सिंपल आणि कॉम्प्लेक्स दिसत आहेत, किंवा कॉम्प्लेक्स आणि सिंपल दिसत आहेत. समजलं ना सगळ्यांना?
आयोनिक बॉन्ड तयार होण्यासाठी बंधन एकच आहे, आयन असावेत. कारण आयोनिक बॉन्डचा अर्थच आहे ना इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. चला शेवटचा पॉइंट. there are some compounds which contain covalent bond, coordinate bond as well as ionic bond. कंपाऊंड एकाच कंपाऊंड मध्ये तीन प्रकारचे बॉन्ड. कुठले कुठले बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्ड पण, कोऑर्डिनेट बॉन्ड पण आणि आयोनिक बॉन्ड पण. हे एमसीक्यू सॉल्व करण्यासाठी खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे रे. देर आर सम कंपाऊंड्स विच कंटेन कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड एज वेल एज आयोनिक बॉन्ड. असं नाही करणार, एक्झाम्पलच बघू आपण. चला एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, चला एक्झाम्पल बघा. NH4Cl. आता बघा NH4Cl मध्ये हे सगळेच बॉन्ड असतात. कोणते कोणते? कोव्हॅलंट पण असतो, कोऑर्डिनेट पण असतो आणि आयोनिक पण असतो. मी प्रूव्ह करून दाखवतो. बघा NH4Cl मी असं लिहू शकतो, NH4+ आणि Cl-. या दोघांमध्ये कुठला बॉन्ड रे बाबा? आयोनिक बॉन्ड. कुठला बॉन्ड? आयोनिक बॉन्ड. NH4+ कसा तयार झाला? NH4+ कसा तयार झाला? याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड असतो NH4+ मध्ये. काय म्हणता सर तुम्ही, कोऑर्डिनेट बॉन्ड असतो? अरे हो असतो, हे पाहिले आपण. कसा असतो रे NH4+ मधला कोऑर्डिनेट बॉन्ड? असा तयार होतो. बघा इथं ब्रॅकेटमध्ये दाखवतो मी. अमोनिया काय करतो, त्याची एक लोन पेअर H+ ला देऊन टाकतो. बरोबर आहे ना? हे असं तयार होतं ना कोऑर्डिनेट बॉन्ड. NH4+ इज अ रिझल्ट ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. झाला. आयोनिक बॉन्ड आला, कोऑर्डिनेट बॉन्ड पण आला. कोव्हॅलंट कुठे आहे सर? अरे अमोनिया आहे ना, NH4+ मध्ये NH3 आहे ना. NH3 मध्ये कुठला बॉन्ड असतो? NH3 मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. NH3 मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. बघा कंपाऊंड एकच आहे, अमोनियम क्लोराईड. त्याच्यात आयोनिक बॉन्ड आहे NH4+ Cl- मध्ये. त्याच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड आहे NH4+ याच्यामध्ये आणि त्याच्यात कोव्हॅलंट बॉन्ड आहे NH3 मध्ये. NH3 मध्ये नायट्रोजन हायड्रोजनचा बॉन्ड कुठला रे? नायट्रोजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड कुठला रे? नायट्रोजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड कुठला? कोव्हॅलंट बॉन्ड. कंपाऊंड 1, बॉन्ड 3, आयोनिक, कोऑर्डिनेट, कोव्हॅलंट. दॅट्स इट. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल. ठीक आहे. बघा मी असं लिहितो, Cu NH3 4 times SO4. आता बघा SO4 वर चार्ज असतो -2. हे -2 असतं, हे +2 असतं. आता इथंच दाखवतो बॉन्ड. हा हे प्लस- याच्यात बॉन्ड कुठला असेल रे बाबा? आयोनिक असेल ना. हा बॉन्ड कुठला? या ब्रॅकेटमध्ये आणि SO4 मध्ये. ब्रॅकेटमध्ये आणि SO4 मध्ये आयोनिक बॉन्ड, कारण चार्जेस आहेत ना. आलं का लक्षात? आता पुढे बघा. कॉपर आणि अमोनियामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. सर कसं? काही म्हणालेत तुम्ही? अरे असतो. हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. बारावीला एक डिटेल टॉपिकच आहे. कॉपरकडे व्हॅकंट ऑर्बिटल असतात आणि नायट्रोजनकडे लोन पेअर आहे ना. अमोनियामध्ये लोन पेअर आहे ना. ती लोन पेअर कॉपरच्या व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये ट्रान्सफर होते. म्हणजे इथं बॉन्ड कुठला तयार होईल रे बाबा? कोऑर्डिनेट. कॉपर आणि अमोनियामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. ठीक आहे ना. हा ब्रॅकेट आणि SO4 मध्ये आयोनिक, कॉपर आणि अमोनियामध्ये कोऑर्डिनेट. सांगा आता कोव्हॅलंट कुठं? अमोनियामध्ये कोव्हॅलंटच असतो की. अमोनियामध्ये नायट्रोजन हायड्रोजन आहे. अरे हे बॉन्ड कसे असतात रे? हे बॉन्ड बघ कसे असतात. हे बॉन्ड कसे असतात? कोव्हॅलंट तर असतात ना. हे ना इथं वर पण तेच सांगितलं ना मी. याच्यात पण कोव्हॅलंट बॉन्ड आहेत ना. तेच आहे हे. बघा कंपाऊंड एकच आहे, पण त्याच्यात आयोनिक बॉन्ड पण आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड पण आहे, कोव्हॅलंट बॉन्ड पण आहे. हे आपल्या बुकलेटचे एक्झाम्पल्स आहेत. आपल्या बुकलेटमध्ये क्वेश्चन. आता तुम्ही बुकलेट सॉल्व करू शकता. आपला बराच पोर्शन झालाय. आपण आयोनिक बॉन्डला आलो म्हणजे फर्स्ट सेकंड पेजचे क्वेश्चन्स आता हळूहळू तुम्हाला सॉल्व करायला जमतील. ठीक आहे का? उद्याचा क्लास झाल्यानंतर आणखी क्लिअरिटी येत चालेल आयोनिक बॉन्ड बद्दल. ठीक आहे का? तर या होत्या काही महत्त्वाच्या नोट रिगार्डिंग आयोनिक बॉन्ड. ठीक आहे ना. इलेक्ट्रॉन जे काही लूज झाले किंवा गेन झाले, इलेक्ट्रोव्हॅलन्सी पण एका ॲटम कडून कंपल्सरी. मेटल आणि नॉन मेटल मधला बॉन्ड जनरली आयोनिक असतो म्हणलंय मी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 1.6 पेक्षा पुढे गेला की जनरली आयोनिक बॉन्ड तयार होतो. पण जनरली म्हणलं म्हणजे अपवाद आहेत. हा अपवादच आहे. इथला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढून बघा 2.5 येतो. किती येतो? 2.5 येतो. बेरिलियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 1.5 आहे, फ्लोरीनची 4 आहे, तरी देखील बॉन्ड कोव्हॅलंट आहे.
कारण फक्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असून चालत नाही. मग काय पाहिजे सर? आयोनायझेशन एन्थाल्पी लागते, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लागते, आणखी एक लागते लॅटिस एन्थाल्पी. लॅटिस एन्थाल्पी हेच आपलं डिस्कशन असणार आहे उद्या.